सोन ऑफिसला गेल्यावर इकडे सासूची किरकिर सुरू झाली. गाडीचं सुद्धा काम येत नाही हिला. अजिबात नीटनेटकेपणा नाही तिच्या अंगात. सगळ्या घरात पसारा झाला आहे. हॉल, किचन, बेडरूम मध्ये सगळ्या जाळ्या झाल्या आहेत. थोडं सुद्धा लक्ष नाही हिचं घरात. काम थोडं आणि पसारा जास्त. स्वतःच्या आईच्या घरी काय काम केलं देव जाणे. सकाळ सकाळ सासूची किरकिर सुरू झाली आणि ते नेमकं ऋषिकेशच्या बाबांनी ऐकले. अगं काय झालं आरती, सकाळी सकाळी का वैतागली आहेस? अहो आपली सून श्रद्धा, साधा तिला चहा सुद्धा बनवता येत नाही. कधी खूप सपाक बनवते, नाहीतर खूप गोड बनवते. कधी कधी तर साखरच टाकत नाही, म्हणून सारखं तिला बोलावं लागतं. अगं शिकेल हळूहळू, जरा दम काढ आणि सारखं तिला नको बोलत जाऊ. मला काय हाऊस नाही तिला सारखं बोलायला ओरडायला. खूप मोठ्या आवाजात आरतीताई बोलत होत्या. बारीक आवाजात जरी बोलली तरी मला ऐकायला येतं. माझे कान फुटले नाही. 4 चौघांना ऐकायला जाईल असं मोठ्या आवाजात नसतं बोलायचं आरती. तरी पण सासूबाई काही बोलायचं थांबतच नव्हत्या. बिचारे सासरे वैतागून बाहेर निघून गेले आणि आज संध्याकाळी ऋषिकेश जरा लवकर घरी आला आणि आरतीताईने श्रद्धाबद्दल सांगायला सुरुवात केली. हिला घर नीट सांभाळता येत नाही, स्वयंपाक नीट करता येत नाही. याच्यावर सासूबाई तक्रार करू लागली. पण आता त्याला पण आईचं म्हणणं पटू लागलं. नेहमी आनंदी आणि उत्साही असणारा ऋषिकेश आता गप्प गप्प राहू लागला. त्याला त्रास होऊ लागला. श्रद्धा तिच्या आईची तब्येत बरी नाही म्हणून ती 2-3 दिवसांसाठी माहेरी गेली. तर इकडे सासूबाईंनी ऋषिकेशचे चांगलेच कान भरले. श्रद्धा माहेरी गेल्यावर नेहमी हसत थट्टा करणारा ऋषिकेश आता मात्र सिरियस होऊन तिच्याशी बोलायला लागला. श्रद्धा आणि ऋषिकेश एकाच कॉलेजमध्ये शिकत होते आणि नंतर दोघांत मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. श्रद्धा आणि ऋषिकेशच्या लग्नाला 5 महिने झाले होते. दोघेही सतत उत्साही आणि हसतमुख असणारे, थट्टा मस्करी करणारे आणि आजूबाजूचे वातावरण अगदी आनंदी ठेवणारे असे ऋषिकेश आणि श्रद्धा होते. ऋषिकेश सोबत पण श्रद्धा आनंदी राहत होती. येता जाता खाऊन येणं, आवडती वस्तू खरेदी करणे, वाटेल तेव्हा माहेरी जाणं, हे सगळं ती जशी माहेरी करत होती तशी श्रद्धा पण सासरला तशीच वागत होती. पण सासूबाईला हे जरा खटकले. लग्न झाल्यावर थोड्या दिवस सासूबाईंनी सहन केलं, परंतु त्यांना नंतर सहन होत नव्हतं. त्यामुळे हळूहळू नाराजीचा सूर दिसायला लागला. त्यांच्या आवाजात सासूपणे यायला लागला आणि श्रद्धाला मोठ्या आवाजात बोलणे हळूहळू खूपच वाढायला लागलं. तिला लग्नाआधी सासूबाईच्या रागीट स्वभावाबद्दल माहीत होतं, तरी पण ऋषिकेशसाठी तिने सगळं प्रेमाने स्वीकारलं. पण आता हळूहळू तिला अनुभव यायला लागले. त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून भरपूर बदल होत गेले. पण श्रद्धा सगळं इग्नोर करत होती. त्यांचा राग कधीच मनात ठेवत नव्हती. सासूबाईचे बोलणं, टोकणं, टोमणे मारणे तरी पण श्रद्धा हसत स्वीकारत होती आणि शक्य होईल तितका ती स्वतःमध्ये बदल करत होती. तिने आता हळूहळू बाहेरचं खाणं, शॉपिंग करणं कमी केलं होतं. सासूबाईच्या म्हणण्याप्रमाणे शक्य तितका ती प्रयत्न करत होती. श्रद्धा आता बोलणं गपचीप ऐकत असते. उलट उत्तर अजिबात येत नाही. हे लक्षात आल्यावर तर सासूबाई कोणतीच संधी सोडीनाशा झाल्या. त्यांना कळाले आपण काही पण बोलले तरी श्रद्धावर काहीच परिणाम होत नाही. तिला रागच येत नाही. त्यामुळे त्या संधीचा फायदा घ्यायला लागल्या आणि हळूहळू त्यांचा रागीटपणा वाढू लागला. एके दिवशी दूध फाटले म्हणून सासूबाई श्रद्धावर खूप ओरडल्या. म्हणाल्या की तू दूधच गरम केलं नाही त्यामुळे ते दूध फाटलं. पण ती तिच्या म्हणण्यावर ठाम होते की मी आई दूध गरम करून ठेवलं होतं. पण ती माघारी बोलली हे सासूबाईला अजिबात आवडले नाही. त्यांना त्या गोष्टीचा राग आला की श्रद्धा मला माघारी बोलली. त्याचा परिणाम असा झाला की हे सगळं त्यांनी ऋषिकेशच्या कानावर घातले. त्याचा दुष्परिणाम श्रद्धा आणि ऋषिकेशच्या नात्यावर पडला. त्या दोघांमध्ये आता छोट्या छोट्या गोष्टीसाठी वाद निर्माण होऊ लागले. सासू कान भरत होती श्रद्धाबद्दल, पण श्रद्धा सासूला कधीच म्हणाली नाही की तुम्ही माझ्याबद्दल ऋषिकेशला वाईट साईड का सांगत आहात.
एके दिवशी दोघांची भांडणे खूपच वाढली. ते भांडणे दिवसपर्यंत येऊन थांबली. पण श्रद्धाचे सासरे नेहमी तिच्या पाठीशी होते. ते सारखे त्यांच्या बायकोला आरतीला ओरडत होते की सुनबाईसोबत नीट वागत जा, पण त्यांच्यात कोणताच बदल झाला नाही. एके दिवशी ऋषिकेश श्रद्धाला खूप वाईट साईट बोलला आणि त्या भांडणात त्याने श्रद्धाला एक कानाखाली मारली. ती रागाने माहेरला निघून जात होती, पण तिला कोणीच अडवत नव्हते. सासरे तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण ती बाबाला म्हणाली, सॉरी बाबा, मला इथे 1 मिनिट पण राहायचं नाही. असे म्हणून ती माहेरला निघून गेली आणि ऋषिकेश पण रागारागाने बाहेर निघून गेला. संध्याकाळी ऋषिकेश आला आणि बाबा म्हणाले, अरे ऋषिकेश, ताणलं तर तुटतं, सोडलं तर तिकतं. विनाकारण भांडणे होऊ लागली तर एकाने माघारी घ्यावी बाळा. विचार करण्यासाठी अवधी आणि अवकाश द्यावा असं माझं मत आहे. पण ऋषिकेश न ऐकताच बेडरूममध्ये गेला. पण आता बाबांना खूप राग आला होता. ते आरती ताईकडे गेले आणि म्हणाले, आरती, हे सगळं तुझ्यामुळे झाले आहे. माझ्यामुळे झालं आहे म्हणजे मी काय केलं आहे? तूच दोघात भांडणे लावली आहेत. त्या दोघांच्या नात्यात दुरावा फक्त तुझ्यामुळे आला आहे. आरतीताई फक्त त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होत्या. आपण काहीच केलं नाही असं आणीत होत्या. तुला पण आता आराम करायचा असेल ना, तू आता खूप दमली असेल. मी काय केलं आहे मला दमायला? श्रद्धांच्या चुकावर सारखं लक्ष ठेवून तू दमली असशील ना? ऋषिकेशचे बाबा म्हणाले, मी काय मुद्दाम करते का? मला समजतंय मी तिला बोललेलं तुम्हाला पटत नाही ते, पण मग मी तिला आपल्यासारखं वळण कसं लागणार? ऋषिकेशच्या आईच्या रागाचा पारा चढला होता. तुझ्यासारखं तिने बनावं हा हट्ट कशामुळे? हा हट्ट नाही, मला तिला वळण लावायचं आहे. त्यांचं सहजीवन, त्यांचा संसार आहे, ते ठरवतील कुणी कोणासाठी किती बदलायचं ते आणि कुणी कसं वागायचं ते आपण नाही ठरवायचं. ते असं कसं बोलू शकता तुम्ही? जर श्रद्धा बदलू शकते तर ऋषिकेशने सुद्धा बदलायला हवे का? ऋषिकेश का बदलेल तिच्यासाठी? त्याच्या आवडीनिवडी आणि सवयी का? तिने नाही का केला बदल तुझ्यासाठी? तिने वागण्यात, बोलण्यात, स्वयंपाक आणि इतर कामात बदल केला आहे की? ते नाही का तुझ्या लक्षात येत? मग तुझ्या म्हणण्यानुसार सुनेने बदलावं तसं तुझ्या मुलाने सुद्धा बदलायला हवं. तुला तिच्या चुका दिसतात, पण त्या दुरुस्त करायची तिची धडपड तुला दिसत नाही. गेल्या 2-3 दिवसापूर्वी ती तुला उलट बोललेलं ते तुला दिसलं आणि तू थेट ते ऋषिकेशपर्यंत घेऊन गेली. किती वेळा तू श्रद्धावर रागवलीस, तिला बोललीस, पण तिने ऋषिकेशपर्यंत हा विषय कधीच नेला नाही. तुझं बोलणं श्रद्धाने बिचारीने हसत स्वीकारलं. प्रत्येक वेळी श्रद्धाने सगळं घर स्वच्छ ठेवावं असं तुझं म्हणणं असायचं, पण श्रद्धा सगळं घर व्यवस्थित ठेवते. पण घर व्यवस्थित ठेवल्यावर तुझा मुलगा ऋषिकेश कसा पसारा करतो तुला माहित आहे का? स्वतःच्या मुलाच्या चुका पदरात घेत आहे. तिने बेडरूम आवरल्यावर ओला टावेल फेकणे, ऑफिसमधून आल्यावर मोजे शूज जागेवर न ठेवणे, हॉलमध्ये जेवताना पसारा करणे तुला दिसत नाही? दोघं पण सारखे शिकलेले आहेत आणि दोघं पण चांगली नोकरी करत आहेत आणि पगार पण दोघांना सारखाच येत आहे. सुनबाई कमवते म्हणल्यावर तिने उडवलं म्हणून तुला काय एवढं होत आहे? तुझ्या मुलाच्या पैशावर तर ती मजा करत नाही ना? मग तुला तिचं बाहेर खाणं, शॉपिंग करणे हे का पटत नाही? त्यांचं वय आहे नटायचं, ते आता नाही नटले तर काय म्हातारपणे नटणार आहेत का? बिचारी ऑफिसचं बघून सुद्धा घर कामाचं कष्ट घेत आहे. म्हणजे बायकांचं काम आहे, बायकांनी केलं पाहिजे. हो, पण श्रद्धा पण नाही म्हणते का मी काम करणार नाही असं ती कधी तुला म्हणाले आहे? तशी ती पूर्णपणे प्रयत्न करत आहे, तर तू सारखा का तिच्या चुका काढत आहे? बिचारी माहेरी लाडात वाढलेली लेक आहे, त्यामुळे तिला सुरुवातीला जळ जात आहे आणि हळूहळू सगळे शिकेल. आणि तुझ्यापेक्षा कर्तव्यवान आहे माझी सून. तू फक्त घर सांभाळते, माझी सून घर, ऑफिस आणि महत्वाचे म्हणजे तुला सांभाळते. अगं, तुझ्या बोलण्याला कंटाळून कोणी पण पळून जाईल. बायकांनी प्रत्येक वेळेस त्यांनी तडजोड करावे असे मी आपल्या संसारात कधी वागलो का? नाही. पण मी काय सांगतो ते कान उघडून ठेवून ऐक. श्रद्धा आपल्या घरी ऋषिकेशसाठी आली, आपल्यासाठी नाही. हे तर तुला मान्य आहे ना? हो,
मग ती ऋषिकेशला जसं आवडतं तसं वागते, शिकते. ते त्याच्यावरती प्रेमासाठीच ना. तू तिला इतक्यांदा बोललीस, तिने कधी ऋषिकेशकडे चुगली केली नाही ना? का केली? कधी तुला ऋषिकेशने सांगितलं आहे का की श्रद्धा तुझ्याबद्दल मला सांगत असते? नाही. पण तू तुझ्या स्वार्थासाठी ऋषिकेशला यामध्ये ओढलं आणि त्याला रागाला घातलंस. अगं, घरात नवरा प्रेमाने वागत असेल तर दुसऱ्या माणसाचं तिला काहीच घेणं देणं नसतं की तो मला कसा वागवत आहे. पण जर आपलाच नवरा तिला बोलत असेल तर त्याच्या भरोशावर तिथे आली, तोच बोलू लागला तर ती स्वतःला मानसिकरित्या सुरक्षित समजते आणि समजूतपणा सोडते. अगं, ऋषिकेशच्या मनात तिच्याविषयी काही सुद्धा बोलू नकोस. उलट तू तिच्या चुका पदरात घे. आणि ऋषिकेश सुद्धा खूप चुका करतो, तोच पसारा करतो आणि त्याला जबाबदार तू श्रेयाला ठरवते. तुला पटते का की मी काय म्हणत आहे? हो, खरंच की श्रद्धा तशी खूप समजूतदार आणि चांगली मुलगी आहे, पण माझ्याच मनात वागण्यात सासूपणा आला आणि तिला रागात बोलणं वाढलं. चुकलं हो माझं. आता काय करायचं? काही नाही. आपल्यामुळे त्या दोघांमध्ये दरी निर्माण होईल असं वागायचं नाही, बोलायचं नाही. जसं आपण ऋषिकेशच्या छोट्या गोष्टीचं कौतुक करतो तसं सुनबाईचे पण करतानाही मोठेपणा दाखव. सासूबाई लगेच ऋषिकेशच्या रूममध्ये गेल्या. त्याला सगळं खरं काय आहे, कुठे चुकलं हे सगळं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सगळे श्रद्धाच्या माहेरी गेले आणि तिची माफी मागून तिला माघारी घेऊन आले. श्रद्धाने पण मोठ्या मनाने माफ केले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.